कलामांच्या विचारांना सन्मान. जोर्वे नाका चौकाचे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौक नामकरण करून अग्निक्षेपणाचे स्मारक उभारण्याची मागणी. तर नगराध्यक्षा मैथिली तांबे यांना नगरसेविका दिलशाद अजीज शेख यांच्या वतीने निवेदन सुपूर्द. मुख्य अधिकारी दयानंद गोरे व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. बघा सविस्तर न्यूज NMP-वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे नाव घेताच देशाचे सामर्थ्य, विज्ञान आणि युवकांसाठीचा प्रेरणादायी विचार डोळ्यासमोर उभा राहतो. डॉक्टर कलाम यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला गल्लीबोळापासून शासकीय पातळीवर ते थेट दिल्लीपर्यंत फलकबाजी आणि औपचारिक आदरांजली दिसून येते. मात्र या महान पुरुषाचे विचार आणि त्यांचे संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक कार्य भावी पिढीच्या मनात कायमचे रुजावे यासाठी प्रत्यक्ष कृती कोणी आणि किती करावी हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका दिलशाद अजीज शेख यांनी कलामांच्या कार्याचा खरा सन्मान करणारी एक ऐतिहासिक आणि भावनावश मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. सदर मागणीचे निवेदन संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांनी स्वीकारले. इंजिनियर समीर शेख यांच्या हस्ते हे पत्र सुपूर्द करण्यात आले आहे. या प्रसंगी मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, नगरसेवक अमजद पठाण आणि नगरसेवक मोईन बेग आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. नगरसेविका दिलशाद अजीज शेख यांनी 27 जुलै 2026 रोजी दिलेल्या या पत्रात संगमनेर शहरातील प्रमुख मानल्या जाणाऱ्या जोर्वे नाका चौकास भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौक असे नाव देण्याची मागणी केली आहे. तसेच डॉक्टर कलाम यांच्या राष्ट्रसेवेच्या आणि संरक्षण क्षेत्रातील योगदानाचे स्मरण कायम राहावे यासाठी याच चौकात अग्निक्षेपणास्त्राची भव्य प्रतिकृती अर्थातच स्मारक उभारण्यात यावी असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवला आहे. डॉक्टर कलाम यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्राला बळकट करण्यासाठी अग्नीसह अनेक स्वदेशी क्षेपणास्त्राच्या विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांचे जीवन देशातील नवयुवकांसाठी कायमच प्रेरणादायी ठरले आहे. जोर्वे नाका चौकाला त्यांचे नाव देऊन तेथे अग्निक्षेपणास्त्राचे स्मारक उभारल्यास संगमनेर शहरातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुण वर्गामध्ये देशभक्ती, विज्ञानाची आवड आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा निर्माण होईल असा दृढ विश्वास या पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. केवळ जयंती पुण्यतिथी पुरतीच डिजिटल फ्लेक्सची घोषणाबाजी न करता नगरपालिकेने अधिकृत प्रक्रियेद्वारे हा विषय मार्गी लावावा असा स्पष्ट संदेश या पत्रातून देण्यात आला आहे. नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी निवेदन स्वीकारल्याने आता पालिका प्रशासन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यावर सकारात्मक पाऊल उचलून लवकर मंजुरी देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. एका महिला लोकप्रतिनिधीने कलामांच्या स्मृती व विचारांचा वारसा चिरंतर ठेवण्यासाठी घेतलेला हा पुढाकार संगमनेर शहरात कौतुकास्पदाचा विषय ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज NMP, संगमनेर.